तर आता आमची सकाळची लालपरी आली बघा, राजापूर कुंभवडे. तर इकडे मी आता मिसळपाव आणि वडापाव घेतलाय आणि राजापूर धोपेश्वरचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलाय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाण्याचा प्रवाह सुद्धा पाहू शकता, किती मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह आहे. तर आणि आजीच्या अंगणामध्ये इकडे फणसाचं झाड आहे बघा. आता ऑगस्ट महिना चालू होईल. तर गेल्या वेळी आम्ही आलो त्यावेळी 8-9 गुरं होती. माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. तर हे मामाचं जुनं घर आहे बघा, खूप सुंदर असं टुमदार घर आहे बघा. मामा प्लंबिंगचं काम सुद्धा करतो. तर माझ्या घरी सुद्धा मामानेच सर्व काम केलंय. तर जेवण वगैरे करून आता आम्हाला लगेच निघायचं आहे. अजून 1-2 काम आहेत राजापूरला. तर तुम्ही सुद्धा जेवायला या. आपल्याला दादांच्या शॉपमध्ये कोकणी प्रॉडक्ट्स आहेत, इतर प्रकारचे स्नॅक्स वगैरे मिळून जातील आणि प्रॉडक्टमध्ये क्वालिटी असते. दरवेळी मी ज्यावेळी राजापूरला येतो तर इकडून काही ना काही घेऊन जातो. तर डेपोमध्ये आता गाडी लागली आहे बघा, इकडे राजापूर कुंभवडे. नमस्कार मंडळी, मी उदय मंडळ माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये मी आपल्याला गावाकडील काही मेमरीज शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओला मी पूर्णतः व्हॉइस ओव्हर दिलाय. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मंडळी, आता वाजले सकाळचे 7. आत्ता मी चाललोय राजापूरला. तर माझ्यासोबत आई आणि हेमंत आहे. तर 2-3 ठिकाणी आम्हाला जायचं आहे. मामाकडे सुद्धा जायचं आहे आणि तिकडून आम्हाला राजापूर धोपेश्वरला जायचं आहे. तर आता आमची सकाळची लालपरी आली आहे बघा, राजापूर कुंभवडे. तर ही आमची वस्तीची गाडी आहे. तर आज थोडी गाडीला गर्दी कमी आहे, नाहीतर कॉलेज शाळेची मुलं असतात. तर आता वाजले सकाळचे 8. तर आता मी राजापूर जवाहर चौकमध्ये पोचलोय बघा. तर हा खालचा डेपो आहे. तर खूप गर्दी असते या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी वगैरे. तर आता सकाळी वस्तीच्या गाड्या वगैरे गावोगावी गेलेल्या असतात. तर या ठिकाणी आता येत आहेत बघा. तर इकडे आता आम्ही राधिका हॉटेलमध्ये आलोय. अगदी जवाहर चौकच्या समोरच या ठिकाणी राधिका हॉटेल आहे. तर दरवेळी ज्यावेळी आम्ही राजापूरला येतो तर इकडे नाश्ता वगैरे करत असतो. तर आता इकडे नाश्ता वगैरे करतोय. सकाळी लवकर निघालो होतो, चहा वगैरे सुद्धा घेतला नाही, कारण 7ची गाडी असल्यामुळे सकाळी लवकर उठून आंघोळी वगैरे करावी लागते. नाहीतर नंतर आम्हाला दुसरी गाडी नाही आहे. 9ची गाडी एक होती पण ती बंद झाली आहे. तर इकडे मी आता मिसळपाव आणि वडापाव घेतलाय. चहा वगैरे नंतर मागवेन. अजून आम्हाला 1-2 ठिकाणी जायचं आहे. तर आता नाश्ता वगैरे करतो, तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या. तर नाश्ता वगैरे करून झालाय. तर आत्ता आम्ही इथून मामाकडे जाणार आहोत राजापूर टिटवलीमध्ये. तर प्रथमतः आम्ही धोपेश्वरला जाऊ, राजापूर धोपेश्वर. तिथून दर्शन वगैरे करू आणि नंतर मामाकडे जाऊ. तर इकडे आता मी जय भवानी स्वीट मार्टमध्ये आलो आहे. तर इकडे काहीतरी आता खाऊ वगैरे घेतो. 1 मिनिट. तर हे आमच्या राजापूरमधील सर्वात प्रसिद्ध असं स्वीट मार्ट आहे, जय भवानी. तर या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या मिठाई, स्नॅक्स वगैरे मिळून जातील. तर इकडे आता काहीतरी खाऊ वगैरे घेतो. तर नंतर तिकडे आम्हाला दुकाने वगैरे काही मिळणार नाहीत. तर दरवेळी मी जय भवानीमध्ये राजापूरला आलो की येत असतो. खूप छान प्रकारे या ठिकाणी स्नॅक्स वगैरे मिळतात. त्याचप्रमाणे मिठाईमध्ये सुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे मिठाई मिळून जाते. तर नक्की सर्वांनी भेट द्या. केव्हा आलात राजापूरला तर जय भवानीमध्ये नक्की भेट द्या. तर इकडे आता मी राजापूर धोपेश्वरला गेलो होतो. तर रिक्षा केली होती आम्ही येताना. तर येताना मी काही जास्त शूट नाही केलं आणि राजापूर धोपेश्वरचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केला आहे. व्हिडिओ लॉंग झाल्यावरती सहसा कोणी पाहत नाही, त्यामुळे मी राजापूर धोपेश्वरचा व्हिडिओ सेपरेट अपलोड केला आहे. तर आता मी इकडून राजापूर टिटवलीमध्ये चाललोय, मामाकडे चाललोय. तर पाहू शकता. तर गेले 3-4 दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे. तर हा राजापूरचा मोठा ब्रिज आहे बघा आणि व्हाळाला मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे. सकाळी ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी रस्त्यावरती पाणी होतं, गुडघाभर पाणी होतं. तर गाड्या वगैरे बंद होत्या. तर आता पाणी थोडं ओसरलं आहे. तर मामाकडे जाण्यासाठी इकडून खालून शॉर्टकट रस्ता आहे हर्डी मार्गे. तर आता काका बोलले आपण इकडून जाऊया, नाहीतर वरतून सुद्धा रस्ता आहे रानताळ्यावरून. तर पाहू शकता इकडे सकाळी रस्त्यावरती पर्यंत पाणी होतं. अजूनही व्हाळाला मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे बघा. जास्त पाऊस असेल तर कधी कधी पूर्ण कटोडा आपल्याला दिसतोय तिथपर्यंत पाणी असतं. कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता या ठिकाणी.
त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाण्याचा प्रवाह सुद्धा पाहू शकता. किती मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह आहे. तर विचार करा तुम्ही कोकणामध्ये किती पाऊस पडला असेल. इथे आपण धबधब्यावरती गेलो तर इकडे बघा देवाचे गोठणे लालपरी आले बघा. पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये तुम्ही आलात तर कुठेही जा तुम्ही, कुठेही कॅमेरा फिरवा, जेवढं शूट करणार तेवढं कमीच आहे. किती शूट करा तरी सुद्धा आपला मोह आवरत नाही. आणि गावी आल्यानंतर मोबाईल सुद्धा खूप सांभाळावा लागतो. मोबाईलमध्ये स्पेस सुद्धा पुरत नाही, स्टोरेज फुल होऊन जातो. त्यामुळे व्हिडिओ शूट केल्यानंतर लगेच अपलोड केल्यानंतर परत डिलीट करावा लागतो, मोबाईल खाली करावा लागतो. तर मंडळी आपल्याला माहीतच आहे गावच्या ठिकाणी नेटवर्क इश्यू असल्यामुळे कधी कधी व्हिडिओ यायला सुद्धा उशीर होतोय. तर समोर आपल्याला व्हाळ दिसतोय तो राजापूर हर्डीचा व्हाळ आहे बघा. तर मामाकडे येताना रस्त्यामध्ये आम्हाला पाऊस भेटला. तर येताना काही मी जास्त शूट नाही केलं. तर येताना रिक्षा केली होती आम्ही. तर काकांनी इकडे आता आम्हाला सोडलं आहे. तर आता आम्ही राजापूर टिटवलीमध्ये पोचलो आहे. तर इकडे आईची मावशी आहे, कोंबडेकर मावशी, तिकडे आता आम्ही आलो आहे. तर कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता इकडे. आणि जुन्या काळातील घर आहे बघा, मातीचं घर आहे. आणि आजीच्या अंगणामध्ये इकडे फणसाचं झाड आहे बघा. आता ऑगस्ट महिना चालू होईल तरीसुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती फणस आहेत बघा. आजूबाजूला फळझाडं वगैरे आहेत. इकडे बाजूला गोठा आहे आणि बाजूला इकडे लाकडं वगैरे भरली आहेत बघा पावसाळ्यामध्ये जाळण्यासाठी. तर गुरं वगैरे खूप आहेत आजींची. तर नंतर पाहूया आपण. इकडे आजूबाजूला सर्व गवत वगैरे साफसफाई केलं आहे बघा. संपूर्ण त्यांचीच जागा आहे ही. आणि जुन्या काळातील घर आहे बघा. तर आत्ता आपण गोट्यामध्ये जाऊया, पाहूया गुरं वगैरे किती आहेत. मागच्या वेळी आलो तेव्हा 8-9 गुरं होती. तर आजी बोलते आता आम्ही गुरं वगैरे काढून टाकले आहेत. तर पाहूया आपण गोट्यामध्ये आपल्याला किती गुरं पाहायला मिळतात. तर इकडे आता 3-4च गुरं आहेत. 2 बैल आहेत, गाय आहे आणि एक वासरू आहे त्या ठिकाणी. तर गेल्या वेळी आम्ही आलो त्यावेळी 8-9 गुरं होती. माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. आणि किती स्वच्छता पाळली आहे बघा गोट्यामध्ये. तर गुरांचा सांभाळ करणं वगैरे आता आजीला जमत नाही, त्यामुळे गुरं वगैरे काढून टाकलेत. तर इकडे बघा फणसाच्या झाडावरती किती फणस आहेत. गणपतीपर्यंत फणस असतात. तर आजी आता आपल्याला भाजीसाठी एक फणस देत आहे. तर इकडे आजीला आता आम्ही भेटलो वगैरे. आता मामाकडे चाललोय एकाच वाडीमध्ये. तर पुढे तिकडे मामाचं घर आहे. तर जाताना फणस घेऊन जाऊ, आजीकडे काढून ठेवे. तर सकाळी घरून निघालो तेव्हापासून पाऊस आहे. तर रस्त्यामध्ये मला काही जास्त शूट नाही करता आलं, कारण मोबाईल वगैरे खूप सांभाळावा लागतो. तर आता आम्ही मामाकडे चाललोय. तर मामी वाट बघते. मामीने जेवण वगैरे करून ठेवलं आहे. खरं तर आम्हाला 2 दिवसापूर्वी यायचं होतं. मामाचा मुलगा सुद्धा आला होता. तर तो वाट बघत होता. आम्हाला मार्लेश्वरला जायचं होतं, पण पाऊस जास्त असल्यामुळे जाता नाही आलं. तर आता आपण राजापूर टिटवलीमध्ये आलो आहे. तर हे टिटवली गाव आहे बघा. तर वाडीचं नाव टिटवली आहे आणि त्यांच्या गावाचं नाव राजापूर धोपेश्वर. तर समोर आपण पाहू शकता कोकणातील कौलारू घरं. खूप सुंदर असं घर आहे बघा. अशा प्रकारची घरं आता आपल्याला कमी प्रमाणात कोकणामध्ये पाहायला मिळतात. तर सध्याच्या घडीला सर्वत्र आपल्याला पत्र्याची घरं वगैरे पाहायला मिळतील, स्लॅबची घरं वगैरे पाहायला मिळतील. कौलारू घरं सहसा कोणी बांधत नाहीत आता, कारण माकड वगैरे खूप नुकसान करतात, कौलं वगैरे तोडून टाकतात. तर इकडे आता आम्ही फायनली मामाकडे पोचलो आहे. तरी मामाची रिक्षा आणि स्कूटी आहे आणि अजून एक गाडी आहे, ती वरती असते तिकडे. तर हे मामाचं घर आहे. तर माझ्या चॅनलवरती 1-2 व्हिडिओ अपलोड आहेत, तर नक्की पहा. दरवर्षी मी इकडे येतो त्यावेळी व्लॉग बनवतो. तर हे मामाचं जुनं घर आहे बघा. खूप सुंदर असं टुमदार घर आहे बघा, कौलारू घर. आणि समोरच अंगणामध्ये या ठिकाणी अजून एक मामाने दुसरं घर बांधलं आहे बघा. हे स्लॅबचं घर आहे, 1 BHK आहे. तर हे सर्व काम केलंय ते मामानेच केलंय. मामा प्लंबिंगचं काम सुद्धा करतो. तर माझ्या घरी सुद्धा मामानेच सर्व काम केलंय.
तर हे मामाचं घर आहे बघा, इकडे मामा बसलाय. तर मामीने जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. खरं तर आम्हाला वस्तीला बोलवलं होतं, पण वस्तीला यायला नाही जमलं. तर इकडे मामीने जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. खरं तर आम्हाला वस्तीला बोलवलं होतं, पण वस्तीला काही येता नाही आलं. तर इकडे मामा बसलाय. तर जेवण वगैरे करून आता आम्हाला लगेच निघायचं आहे. अजून 1-2 काम आहेत राजापूरला. तर तुम्ही सुद्धा जेवायला या. तर जेवण वगैरे करून झालं. तर आता मामा आम्हाला सोडायला आलाय, राजापूरला सोडायला आलाय. तर दरवेळी आम्हाला मामा सोडत असतो, ज्यावेळी इकडे येतो. तर मामाची रिक्षा असल्यामुळे मामाच सोडायला येतो. केव्हा केव्हा मंथन असलं की मंथन सोडायला येतो. तर मंथनचं कॉलेज आहे, तो कॉलेजला गेलाय. तुम्हाला जर कोणाला प्लंबिंगचं काम वगैरे करायचं असेल राजापूर तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तर मी मामाचा नंबर शेअर करतोय स्क्रीनवरती. तर नक्की कॉन्टॅक्ट करा. तर खूप ठिकाणी मामा जात असतो. तर मामाचे टेंडर्स वगैरे असतात मोठमोठे. तर मामाचा मी नंबर स्क्रीनवरती शेअर करतोय. प्लंबिंग विषयी तुम्हाला कोणाला काम असेल तर नक्की संपर्क करा. तर संध्याकाळी 5ची आमची राजापूर कुंभवडे एसटी आहे. तर एसटीने आता आम्ही घरी जाणार आहोत. तर राजापूरमध्ये थोडीफार शॉपिंग करायची आहे. तर इकडे आता आपण राजापूर जवाहर चौकमध्ये पोहोचलोय. तर हा राजापूरचा मोठा ब्रिज आहे बघा. तर हा खालचा डेपो आहे, राजापूर जवाहर चौक. तर इकडे आता मी निशांत बोगटे दादांच्या शॉपमध्ये आलो आहे. तर इकडे आपल्याला दादांच्या शॉपमध्ये कोकणी प्रॉडक्ट्स सहित इतर प्रकारचे स्नॅक्स वगैरे मिळून जातील. आणि प्रॉडक्टमध्ये क्वालिटी असते. दरवेळी मी ज्यावेळी राजापूरला येतो तर इकडून काही ना काही घेऊन जातो. तर दादा आपले व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत आपले. बरोबर. मग काही नुकसान वगैरे झालं असेल. तर दादा बोलत आहेत गेल्याच आठवड्यात त्यांच्या दुकानामध्ये पाणी भरलं होतं, त्यामुळे थोडंफार सामान कमी आहे. वरच्या डेपोमध्ये सुद्धा दादांचं शॉप आहे कॅन्टीनच्या बाजूला. तर आता आपण वरच्या डेपोमध्ये चाललो आहे. तर तिकडे बसायला वगैरे भेटतं आपल्याला. तर इकडे गर्दी वगैरे खूप आहे बघा खालच्या डेपोमध्ये. तर आता शाळा वगैरे सुटली आहे. तर शाळा कॉलेजची मुलं वगैरे आहेत. तर आता आपण वरती चाललो आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा इकडे. तर आता संध्याकाळचे 4:45 वाजले आहेत. तर आपली 5ची गाडी आहे. तर डेपोमध्ये आता गाडी लागली आहे बघा इकडे, राजापूर कुंभवडे. बराबर आपण वेळेमध्ये या ठिकाणी पोचलो आहे. तर आज डेपोमध्ये गर्दी थोडी कमी आहे. प्रत्येक गावोगावी अशा प्रकारे वस्तीच्या गाड्या जात असतात. तर काही गाड्या सुटल्या आहेत, काही गाड्या अजून सुटायच्या आहेत. तर थोडीफार गर्दी आहे बघा डेपोमध्ये. खालच्या डेपोमध्ये सुद्धा अजून पॅसेंजर आहेत. तर ही गाडी आता खालच्या डेपोमध्ये जाईल. तर आता आपण सुद्धा बसून घेऊया. तर इकडे आता आपली गाडी सुटली आहे बघा. आणि पावसाने सुद्धा आता हजेरी लावली आहे. तर आता मी जास्त काही शूट करत बसत नाही आहे. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता मी माझ्या गावी पोचलो आहे, कुंभवडेमध्ये पोचलो आहे. तर ही आमची ग्रामपंचायत आहे. बाजूला गुरावाडी आहे. आणि अजून आपल्याला 10 मिनिटं लागणार आहेत घरी जाण्यासाठी. तर इकडे आमची वस्तीची गाडी थांबते. पूर्वीच्या वेळी तिकडे आग्रेवाडीमध्ये थांबायची. खाली तिकडे नानारच्या सीमेवरती आग्रेवाडी आहे, तिकडे थांबायची. तर ड्रायव्हर कंडक्टरांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये सर्व सोयीसुविधा आहे, त्यामुळे इकडे वस्तीला गाडी असते. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.